कधी म्हटलं होतं का की मला पोटभरचं जेवायला पाहिजे? अर्ध्या भाकरीतली पण चतकोर खाण्याला द्यायचे. मग का मला आई बाबांनी इथे पाठवलं? आणि गण्या कुठे आहे? पाण्याची उधारी थकली होती म्हणून गड्याकडे पैसे देऊन मी त्याच्याकडे पाठवला होता. पुढे काय झालं? आता 3 तास झाला तरी त्याचा अजून कुठं पत्ता नाही. अहो 2 वेळा समजा बाजार पालता घातला मी. तू वाण्याजवळ चौकशी केली का? नाही, तो त्याच्याकडे गेलाच नाही आणि पैसे बी दिले नाहीत. काय गे, काय करते इकडे? काय नाही. काय नाही? एवढ्या रात्री इथे काय करते तू? कुठं काय? बघू हातात काय? विठ्ठल आहे माझा. आणि इकडे तुझा विठ्ठल. हात सोड. हात सोडू? हात सोड म्हणते ना. हात सोडू? सोड तुझ्या तर. पाणी आता डोक्यावरनं गेलंय. नरसिंहाची अवस्था बघ काय झाली ती. काही झालं नाहीये त्याला. फार खंगून गेलाय ग तो. बुद्धी अजून शाबूत आहे ना. काय चांगला फिरतोय बोलतोय. आणखी काय पाहिजे तुला? त्याच्या नावाने कुंकू लावणारी. मला असं वाटतं कुठलाही निर्णय घेण्याआधी आपण हे सगळं बाबांना सांगितलं पाहिजे. मला त्यांची खूप भीती वाटते. आणि हे सगळं त्यांना कोण सांगणार? कोण सांगणार म्हणजे? काकू अगं आपल्या घरातलं कोणीतरी हरवलंय. हे बघा, तुम्ही कोणी सांगणार नसाल ना तर मी सांगते हे बाबांना. चल तू. मुलगी कुठे शोधू ते सांग. कुठे शोधायची गरज नाही. ज्याला गरज आहे तो तुझा नरसिंहच स्वतःच्या हातावर उचलून आणेल तिला. कोणीतरी मोठ्या विश्वासानं तिला आपल्यावर सोपवलं होतं. इतकी मोठी गोष्ट मला आत्ता सांगताय तुम्ही? आम्हाला वाटलं की येईल परत. यापुढे तुमच्या वाटण्यावरती या घरातले निर्णय ठरणार आहेत का? बाबा पण आता करायचं काय? काहीतरी करावं लागेलच अमृता. पाठ सोड. नाही सोडणार. सोड म्हणते ना. अरे अहो बाईकडे ढुंकून सुद्धा न पाहणारे आपले साहेब एखाद्या बाईला कधी उचलून घेऊन येणार? प्रत्येक गोष्टीचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो वाकनीस. आत्याबाई कसं समजावून घ्यायचं या बाईला? भवानीबाईच्या बोलण्यात कोडी असली तरी त्या कोड्यातच त्याची उत्तरं खोलवर कुठेतरी लपलेली असतात. सगळं मान्य आहे मला. अहो पण मग सरळ सरळ सांगत का नाही ही? तसं सरळ सांगितलं तर भवानीबाई कसली? आता काल कोणीतरी येऊन गेलं म्हणाली. सरळ नाव सांगायचं ना, पण नाही. तोही विचार आपणच करायचा. त्यात काय विचार करायचा? अहिल्या येऊन गेली असणार, दुसरं कोण येणार? स्वतःची बायको गेली तेव्हा तरी पोलिसांना कळवलं होतं का? ही मुलगी लहान आहे, तिची जबाबदारी आपल्यावर. मी तुमची जबाबदारी नव्हते का? तुझी काळजी का करायची होती? तू स्वतः गाडी घेऊन गेली होतीस, सगळी क्रेडिट कार्ड तुझ्याकडे होती. कशासाठी करायची काळजी? समजा रस्त्यावरून जाताना गुंडांनी मला पकडलं असतं तर? त्यांचं दुर्दैव, दुसरं काय. मला हसायलाच येते या घरातलं सगळ्यांचं. कुणाला किती महत्व द्यावं हेच त्यांना कळत नाही.